आता कसं आहे, आधी आपल्याला दात नव्हते आणि आता आपल्याला नवीन दात आले. हे सगळं नवीन आहे. आता आपण नवीन कार शिकतो किंवा सायकल शिकतो तेव्हा कसं होतं, आपण पडतो, परत चालवतो, परत शिकतो, मग हळूहळू आपल्याला बॅलन्स येतो. तर आता जेवताना काय करायचं, तुम्हाला हळूहळू खायचं, खूप जास्ती नाही खायचं, असं एकदम नॅचरल सारखं असं नाही. तुम्ही जेव्हा माझ्याकडे आला होतात तेव्हा तुमच्याकडे 3-4 दात होते खाली मला वाटतं, आणि वर 1-2 होते का? वर नव्हते काहीच, काय खाली 3-4 होते, काही नव्हते तेव्हा. कसं आता तुम्ही काकडी खाऊन बघितली तेव्हा तुम्हाला काकडी खाल्ली होती का? तुम्ही खायची का काकडी त्यावेळेला? नाही, खाता येत नसेल ना त्यावेळेस, ते अडकत असेल. तर आता तुम्ही खाऊन बघितली तर आता तुम्हाला त्यावर काकडी बिडी खाता येत होती मला. बरोबर. आता हे दात बसवल्यानंतर खूप फरक पडला मला. आता तुम्हाला कसं वाटलं? स्पीच मध्ये मला बोलताना, मला भाषण करताना खूप बरं वाटेल असं वाटते. खूप सुंदर वाटेल आणि दिसताना असं कोणाला लक्षात येणार नाही की तुमचे आहेत. दिसायला पण छान वाटते. छान वाटेल. पहिला मला बोलता मी तोंड बंद करून बोलायचो. बरोबर. आता दात दिसतात व्यवस्थित. दात स्माइल केली ना की पूर्ण बघा तुम्ही आरशात, पूर्ण वरचे दात मस्त दिसत आहेत, एकदम असे म्हणजे तुमच्या मुलासारखे दिसत आहेत. आता पहिलं काहीच नव्हतं ना, त्याविषयी आता मला खूप बरं वाटतं. तुम्ही ज्या अपेक्षेने माझ्याकडे आला होता की मला पक्के दात येतील, तर ती तुमची अपेक्षा माझी आज पूर्ण झाली. आज खूप मला बरं वाटते. आता मी 4 लोकांमध्ये जाऊन माझा भाऊ असतो, माझा सामाजिक काम असतो, मला भाषा बिषण करताना मला आता वेगळं वाटलं. तुम्ही जेव्हा माझ्याकडे आलात तेव्हा मला बोलला होता की सर मला दात नाही येत, तर मला फक्त चावता आलं पाहिजे आणि 4 चौकात मला बोलता आलं पाहिजे. हा, बोलता आलं पाहिजे. 100-200 लोकांसमोर मला बोलता आलं पाहिजे. हा, आता मी 4 लोकांमध्ये भाषण करू शकतो. मी पहिला दात नसल्या म्हणजे मला तर अवघडलं वाटतं. बरोबर. धन्यवाद. खूप चांगलं वाटलं मला. कधी कोणाबाबतीत असा प्रसंग आला तर मी तुमच्या हॉस्पिटलची शिफारस नक्कीच करेन. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. पण आता तर ते दात बसायच्या आधी सांगितलं तुम्ही. आज दात बसल्यावर अजून चेंज झाला सगळं. आता बसायच्या अगोदर तुमचा अनुभव सांगितला मला. अच्छा. तुमच्या स्टाफचा अनुभव, तुमचा सर्व अनुभव लिहिले मी. अच्छा. स्टाफ चांगले आहेत, नर्स चांगले आहेत, डॉक्टर चांगले आहेत असं मी कमेंट केले. क्या बात. आणि मी माझ्या ग्रुपला टाकलं. फेसबुकला माझ्या 10-12 ग्रुप आहे, तिकडे मी फॉरवर्ड केलेले. आता सर तुमचे स्माईलचे फोटो आम्हाला पाठवाल, आणि तुम्ही जेव्हा बोलाल 100 लोकांसमोर, 500 लोकांसमोर, ते फोटो आम्हाला पाठवा. भाषणाचे फोटो आम्हाला पाठवा. 100%. म्हणजे आम्हाला आनंद होईल की आमचा पेशंट जी त्यांची इच्छा होती भाषण वगैरे भेटायला पाहिजे ती त्यांची पूर्ण झाली, आणि त्याचे जर फोटोग्राफ त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही. रूट ट्रेनिंग करायला मी कधी दुर्लक्ष केलं. कसं सामाजिक कामं असायचं, घरामध्ये कार्य असायचं, आणि मी सकाळी जातो ऑफिसला, संध्याकाळी या. तुम्हाला रूट ट्रेनिंग मला करता आलं ना, त्यामध्ये तुम्ही दातावर दुर्लक्ष झालं माझं. ड्युटीमध्ये आणि सामाजिक कामामध्ये दुर्लक्ष झालं. त्याच्यामध्ये दात सडत गेले, नंतर ते तुकडे करून नंतर तुकडे झाले, मी काढत बसलो. त्याच्यावर काही होई नाही केलं मी. किती 5-6 वर्ष असं गेले, तुकडे झाले की पडले की काढून टाकायचे, मग ते मोकळे झाले. नंतर मी ते परळला वरती दात लावले होते ते 4 दात लावले होते तिकडे परळला. नंतर मी एखादा चॉकलेट काढताना सेटिंग बदलली, ते पण हालायला लागले, तिकडे आता हालायला लागले. नंतर ते पडले. नंतर हा दादा मोकळा लावला. मग आता हे नंतर मी तुमच्याकडे आलो ना, ट्रीटमेंट आपली चालू झाली. शुगर वाढली होती, त्याच्यामध्ये ते शुगरच्या गोळ्या आपलं औषध चालू करता 15-20 दिवस गेले नॉर्मल होईपर्यंत. आणि मग नॉर्मल झाल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट दाखवला, नंतर तुम्ही यस म्हणले, नंतर आपण स्टार्ट केलं काम. आणि आता आज हे काम संपलेलं आहे, आणि छान वाटते मला. त्याच्यामध्ये ट्रायल पण केली, मी खाऊन पण बघितलं, काकडी पण खाऊन बघितली, मला बरं वाटलं. खाता पण येतो मला ही काकडी खाता येत नव्हती अगोदर. कांदा बिंदा आम्ही खात नव्हतो ना, तर आता हे ट्रायल केली आपण आणि खाऊन बघितलं, खाता पण येतोय, चावता येतोय. छान वाटलं. सर्दी छान झाली, अजिबात त्रास झाला नाही मला. एकदम इजी झाली माझी सर्दीची, त्रास अजिबात नाही झालं. आता बरे वाटतात, दिसायला पण बरे वाटतात, आणि खायला पण बरे वाटतात. दिसायला बरे वाटतात, खायला बरे वाटतात. आणि बोलताना पण आता तुम्हाला कळलं, स्पष्ट बोलतो मी आता पहिल्यापेक्षा. सर्टिफाय होऊन म्हणजे बाहेर पडतोय नवीन. पण सर्वात मोठा प्रश्न होता जो होता, कालावधी 8 ते 9 महिन्याचा कालावधी होता. आणि 8 ते 9 महिने जो कालावधी होता हा या ट्रीटमेंटसाठी माझ्या वडिलांना खूप म्हणजे त्रासदायक होता एक प्रकारे.
कारण डेंटिस्ट बोललं की डेंटलचे ट्रीटमेंट बोललं की दररोज जावं लागतं. त्या हिशोबाने 8 ते 9 महिने चक्रा मारणे डॉक्टरकडे ते म्हणजे पेशंट पण थकतो आणि पेशंटचे नातेवाईक पण थकतात. पण इकडे ओरोफेसमध्ये आम्ही आलो आणि तिथं सरांना सुद्धा आम्ही भेटलो. त्यांनी आम्हाला चांगलं गायडन्स केलं. त्यांनी आम्हाला हमी सुद्धा दिली की 72 तासामध्ये आम्ही तुमचे दात लावून देऊ. त्या अनुषंगाने त्यांनी खूपच आम्हाला सहकार्य केलं आणि वडिलांचं खूप चांगल्या प्रकारे दातांचं सेटअप करून दिलेलं आहे. आणि आज मी त्यांच्याकडे चेहऱ्याकडे बघतोय, आज मला खूप आनंद होतोय. वातावरण इकडचे स्टाफ पण खूप सुंदर आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप कोऑपरेटिव्ह आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीपासून इथे जेव्हा आम्ही एंट्री करतो सर्वात पहिलं आम्हाला विचारलं जातं, अतिथी देवो प्रमाणे इथे पहिलं पाण्याची व्यवस्था सर्वात पहिलं महत्त्वाचं म्हणजे पाणी दिलं जातं. तुम्हाला काय हवं का, सर्व गोष्टींची आम्हाला विचारपूस केली जाते. म्हणजे असं नाही आहे की पेशंट आलाय, पेशंटचे नातेवाईक आलेत, ते नुसते येऊन बसलेत, असं नाही आहे. इथे सर्व प्रकारच्या सर्व सुविधा इथे उपलब्ध आहेत. हर मुस्कान के पीछे एक कहानी होती है और उस कहानी को हम दोबारा लिखते हैं। ओरोफेस, भारत का स्माइल एक्सपर्ट।